नांदेड जिल्ह्यामध्ये आज पहाटेपासून जोरदार पाऊस झाला आणि मुखेड तालुक्यामध्ये आज पहाटे झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे अनेक गावांमध्ये हाहाकार उडालाय। नांदेडमध्ये 4 ते 5 जण वाहून गेल्याची प्राथमिक माहिती मिळतेय। या आपत्तीमुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालंय। पुरात अडकलेल्यांना एसडीआरएफच्या टीमने बाहेर काढलंय आणि यावेळी बाहेर आलेल्या महिलांनी अक्षरशः आक्रोश केल्याचं पाहायला मिळालं। आणि या घटनेतनं बचावलेल्या महिलांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात। आम्ही होते भाऊज आल्या होत्या बघायला आल्या होत्या राहिल्या तर अचानकच एकला पाणी सुरू झालं। आता त्यांना जीवच वाचून घ्यायचं पडलं आम्हाला। आता घरी गेलं तर घरी पाणी आलं, जणांना आल्या इतक्या पाण्यामध्ये देशाच्या याच्यामध्ये आल्या घरामध्ये तर येऊन बसल्या। येऊन झोपेतच अचानक पाणी आलं। साहेब उठल्या, पाणी आलं म्हणले की उठल्या की बघल्या नकल चौकड पाणी आल्या म्हणजे शेळ्या सोडल्या, ढोरं सोडल्या, वरी हाणून टाकल्या। वरल्या घरी आलो, सासऱ्याला धरून हात धरून नेऊ लागतो। वरल्या घरी 30% पाणी येणार हा म्हणले साहेब लोक आतापर्यंत आम्हाला 30% म्हणताना आम्ही नकर हे केल्या, वरल्या घरी येणार नाही पाणी म्हणून वरी नेऊन बसिल्या। चलत नेऊन बसिल्या की मध्ये बगजे तर पाणी घरात त्याला धरून बसवले तर कना छातीला पाणी आलं। सुधारणा गेला, आणायला गेलं, सोडून देऊन आम्ही निघून आल्या। आम्हाला नरड्यापत्र पाणी आलं, आम्हाला चलायला आमचा जीव वाचून घ्यायचा आम्हाला। आता सोडून देऊन निघून आल्या देशाच्या वाड्यावर।